पत्रकार मित्रांचं स्वागत करतो। आम्ही सगळे सहकारी इथं आहोत। श्रीराम शेटे साहेबांच्या नेतृत्वाखाली कादवा सहकारी साखर कारखाना अतिशय उत्तमपणे चाललेला आहे। माझा साखर कारखान्याशी 84 सालापासून संबंध आहे, म्हणजे ते 16 वर्ष नाही 24 वर्ष 40 वर्ष मी गेले साखर कारखान्याच्या वयाच्या 24व्या वर्षापासून संबंधित असल्यामुळे मला कारखानदारीतल्या बऱ्याच बारकावे माहिती आहेत। अनेक अडचणीतले कारखाने आम्ही उत्तम पद्धतीने चालवलेत आणि आज राज्यामध्ये चांगले कारखाने म्हणून त्यांची ओळख आहे। तसंच आज मला श्रीराम शेटेजी आणि त्यांच्या सगळ्या संचालक बोर्डाचं अभिनंदन करायचं आहे, कौतुक करायचं आहे, सभासदांचं, कामगारांचं, अधिकाऱ्यांचं, की नाशिक जिल्ह्यामध्ये असा सहकारी तत्वावरचा एकमेव कारखाना आहे की तो अतिशय उत्तम आणि चांगला चाललेला आहे। त्यांची बॅलन्स शीट पण मी आत्ता बघितली आणि एकंदरीतच त्यांचं कामकाज बघितलं। काटकसर कशा पद्धतीनं करावी, शेतकऱ्यांना कसा चांगला भाव द्यावा, कारखाना कसा उत्तम चालवावा, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपला कादवा सहकारी साखर कारखाना आहे। मी त्याबद्दल शेटे साहेबांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करतो। त्याचबरोबर आज जनसन्मान यात्रा ही आम्ही सुरू केलेली आहे। नाशिकपासून आम्ही विमानातून उतरल्यावर पहिल्यांदा या परिसरामध्ये आलो। आम्हाला शेटे साहेबांनी, नरहरी झिरवाळ साहेबांनी, व्हाईस चेअरमन, बाकीच्या सगळ्यांनी विनंती केली होती, जातात जातात 5 मिनटं 10 मिनटं चहाला इथं थांबा। त्यांनी आमचं स्वागत केलं। त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही इथं सगळे आलेलो आहोत। इथं आम्ही तुमच्याशी बोलत असताना पत्रकार मित्रांना मला सांगायचं आहे, ही जनसन्मान यात्रा साधारण रोज 2 विधानसभा मतदारसंघ कव्हर करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आज आम्ही दिंडोरी विधानसभा मतदारसंघ आणि त्या ठिकाणी आपल्या देवळाली जो नाशिक रोडचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात सरोज अहिरे तिथं आमदार आहेत आणि इथं नरहरी झिरवाळ आमदार आहेत। अशा पद्धतीनं आम्ही सुरुवात केलेली आहे। उद्याचे आजपासून 5 दिवस आम्ही ओळीनं धुळे, नगर, माझा नाशिक अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामधले मतदारसंघ कव्हर करणार आहे। साधारण आठवड्यातले 5 दिवस आमची जनसन्मान यात्रा चालेल। 2 दिवस मुंबईमध्ये कामं असतात, आपल्याला माहिती असतं, कॅबिनेट असते, काही लोक भेटायला येतात, आमदार महोदय भेटायला येतात, त्याच्यामुळे त्यांच्याकरता तिथं 2 दिवस त्या ठिकाणी आम्ही ठेवलेले। असं आमचं आता निवडणुका संपेपर्यंत, मतदान होईपर्यंत हे कार्यक्रम आमचे चालू राहतील। याच्यातून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही ज्या काही योजना, विशेषतः माझी बहीण योजना, त्याचबरोबर वीज माफीची योजना, युवक युवतींच्या करता स्टायपंड देण्याच्याबद्दलची, त्यांना 6 महिने ते 8 महिन्याचं ट्रेनिंग देण्याच्याबद्दलची योजना, त्याचबरोबर दुधाला 5 रुपये लिटरला जास्त ते घेतलेला निर्णय, त्याचबरोबर कापूस सोयाबीनला 5,000 रुपये एकरी देण्याचा घेतलेला निर्णय, त्याचबरोबर आत्ताच्या काळामध्ये आम्ही मधल्या काळात धानाला पण मदत त्या ठिकाणी केली। अशा वेगवेगळ्या आमच्या योजना आहेत। त्याच्यामध्ये खूप मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहेत, बऱ्याच योजना आहेत। त्या योजना साधारण आम्ही आमच्या मायमाऊलींना, आमच्या बहिणींना, आमच्या मुलींना समजावून सांगणार आहोत। त्याचबरोबर आमच्या शेतकऱ्यांच्या करता जे निर्णय घेतलेले आहेत, ज्या योजना आणलेल्या आहेत, त्याच्याबद्दलची माहिती आम्ही आमच्या शेतकरी वर्गाला देणार आहोत। आम्ही मतदारांच्या करता, जनतेच्या करता केलेली कामं ही त्यांना सांगून पुढं जाण्याचा निर्णय घेतला आहे। आपल्या इथं कालच आम्ही पैनगंगाचा मोठा निर्णय 85,000 कोटीचा घेतलेला आहे। तसाच या भागामधला देखील आरपार, नारपारच्या बद्दल कालच कॅबिनेटला भुजबळ साहेबांनी हा मुद्दा काढलेला होता आणि आम्ही त्यांना सांगितलं, दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी, कालच मी त्याच्यावर सही केलेली आहे आणि माझी सही झाल्यावर DCMची सही होईल आणि CMची सही होईल। पुढच्या कॅबिनेटला नारपार ह्या योजनेच्या करता पण अनेक वर्ष
माझ्या नाशिक जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी प्रयत्न करतायत, त्याला पण आम्ही अंतिम स्वरूप देण्याचं काम करतोय। त्याच्यामध्ये किकवी म्हणून मी मागे मंत्री असताना तेव्हा पण भुजबळ साहेब मंत्री होते, मी जलसंपदा खात्याचा मंत्री होतो, त्यावेळेस किकवी हा प्रोजेक्ट आपण खास, जसं मोरब्याला धरण नवी मुंबईला प्यायला पाणी आहे, भातसा आणि तिथली बाकीची धरणं तानसा वगैरे मी सगळी नाव घेत नाही, मुंबईला पिण्याच्या पाण्याच्या करता आहे, टेमघर वगैरे धरणं खडकवासला पुण्याला प्यायला पाणी आहे, तसं आपल्या नाशिकच्या करता खास किकवी धरण हे झालं पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।